तरी तुम्ही माझी विद्यार्थी म्हणून आपल्या शाळेशी तुमचं कायमचं नातं असेल, हे तुम्ही विसरून चालणार नाही। तुम्ही जेव्हा इथं 5वीला प्रवेश घेतला, 5वी पासून आज 10वी पर्यंत 6 वर्ष संपली, पण 6 वर्ष कधी गेली आम्हालाही कळलं नाही आणि तुम्हालाही कळलं नाही। विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत तुमचा प्रवास हा एक मार्गी होता। 10वी पर्यंत म्हणजे तुम्हाला एकच मार्ग होता, पण इथून पुढे जेव्हा तुम्ही 10वीची परीक्षा म्हणजे तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा म्हणजे टर्निंग पॉइंट आहे। इथून पुढे तुम्हाला अनेक मार्ग आहेत तुमच्या पुढे, पण कुठला मार्ग निवडायचा ते तुम्ही स्वतः ठरवायचं आहे। तुम्ही जर तुमचं स्वतःचं ध्येय निश्चित केलं तर तुम्हाला तुमचा मार्ग आपोआप निवडता येईल। जसं तुम्हाला एकच मुद्दा सांगते की एक माणूस हा निघालेला असतो चालत, तो त्याला बस स्टँडकडे जायचं असतं, तो चालत निघतो, समोर त्याला एक रिक्षा दिसते, तो त्या रिक्षावाल्याला विचारतो की बस स्टँडकडे जायला किती पैसे घेतील। तो रिक्षावाला म्हणतो 100 रुपये। त्या माणसाला वाटतं 100 रुपये जास्त होतात, आपण चालत जावं। तो चालतो 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 अर्धा तास चालतो, पण बस स्टँड काही येत नाही। परत समोरून तोच रिक्षावाला येतो आणि परत तो चालणारा व्यक्ती त्या रिक्षावाल्याला विचारतो की मी अर्धा तास झालं चालतोय, पण बस स्टँड काही येत नाही, बस स्टँडकडे जायला किती पैसे घेतात। तेव्हा तो रिक्षावाला म्हणतो 200 रुपये। तो व्यक्ती म्हणतो असं कसं काय, मी अर्धा तास चालत आलोय, म्हणजे थोडा तरी प्रवास कमी झालाय, रस्ता कमी झालाय, तरी पण तुम्ही 200 रुपये कसे घेता। तेव्हा तो रिक्षावाला त्याला म्हणतो की साहेब, तुम्ही बस स्टँडच्या अगदी विरुद्ध दिशेने चालत आलेला आहात। तो रिक्षावाला काय म्हणतो की साहेब, तुम्ही बस स्टँडच्या अगदी विरुद्ध दिशेने चालत आलेला आहात, त्यामुळं बस स्टँडकडे जाण्याचा मार्ग हा खूपच लांब झालेला आहे। म्हणजे जसं आजपर्यंत तुमचा 10वी पर्यंत येण्याचा मार्ग एकच होता, पण इथून पुढे जेव्हा तुम्ही 10वीची परीक्षा देऊन बाहेर पडाल तेव्हा तुमच्या पुढे अनेक मार्ग आहेत, पण नक्की नेमका मार्ग कोणता निवडायचा याचा निर्णय घेणं हे तुमच्यावर अवलंबून आहे। तसंच मार्च 2024 मध्ये येणाऱ्या तुमच्या SSC बोर्ड परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुम्ही परीक्षेला जाताना सरांनी सांगितलंच, आत्मविश्वासानं जावं, अजिबात घाबरण्याचं भिण्याचं अजिबात कारण नाही। परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करावं आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवतो।